नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. दुर्योधन 8. कितीही निधड्या छातीचा असलो तरी शेवटी मीही एक माणूसच होतो आणि म्हणूनच कधी कधी माझं मन मी केलं ते चूक की बरोबर या प्रश्नांच्या सतत माऱ्या न भांबावून जाई. माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो, पण आपल्या मनाला फसवता येणं कुणाला शक्य नसतं. ज्याच्या त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब ज्याच्या त्याच्या मनाच्या दर्पणात दडलेलं असतं. प्रत्येक माणूस आपल्या एकांत वेळी या दर्पणात स्वतःचीच विविध रूपं पाहत असतो. काही वेळा ही रूपं आकर्षक व अभिमान वाटण्यासारखी असतात, पण बऱ्याच वेळा ही रूपं डोळ्यांपुढं येऊ सुद्धा नयेत असं वाटतं. कोणतीही वाईट गोष्ट करण्यापूर्वी आत्माभिमानातून, धैर्यातून वा कुतूहलातून निर्माण झालेली खोटी उभारी प्रत्येकात असते. पण ती गोष्ट या उभारीतून एकदा होऊन गेली की मग मात्र मन उरी लागलेल्या श्वापदासारखं कुणाचा तरी समर्थ आश्रय शोधण्यासाठी इतस्ततः धावू लागतं. कुणाला सुदैवानं हा आश्रय मिळतो, कुणाला जीवनभर तसंच धावत राहावं लागतं. पांडवांना जिवंत जाळण्यात मी काय मिळवलं? कुरुवंशातल्या राजकुमाराला आणि पितामह भीष्मांच्या आप्ताला हे भूषणावह होतं काय? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळू लागत. हे राज्य आणि ही संपत्ती आजवर कुणीतरी आपल्याबरोबर नेली आहे काय? या दिग्विजयी कुरुवंशात अनेक राजे होऊन गेले. त्यांनी युद्ध केली, अश्वमेघाचे घोडे साऱ्या आर्यवर्तात फिरवले, अमाप संपत्तीचा यथेच्छ उपभोग घेतला. पण मातीत खेळणारं लहान मूल आपल्या हातातील क्षणापूर्वी प्राणप्रिय वाटणारं खेळणं मातीत तसंच टाकून क्षणभरात दुसरीकडं निघून जातं. तसे ते आपले आले आणि निघून गेले. कुठं निघून गेले? कुठून आले होते ते? काय शिल्लक राहिलं होतं त्यांचं? केवळ स्मृती, बऱ्या वाईट, उथळ सखोल, स्फूर्ती देणाऱ्या आणि लाजविणाऱ्या. उद्या माझ्या मागं माझ्याही अशाच स्मृती राहतील. कशा असतील त्या? पांडवांना मीच जाळलंय हे जर कुणाला कळलं तर? छे, काहीच समजत नव्हतं. माझं मन उगाच विंचवानं आपली नांगी फिरवून वाकडी करून आपल्याच पाठीत त्वेषानं मारावी तसं त्या विचाराने स्वतःलाच दोष देऊ लागे. मन अस्थिर होऊन जाई. त्या 5 भावांचे हसरे चेहरे एकसारखे डोळ्यांपुढे फेर धरून नाचायला लागत. मन गोंधळून जाई. मन खरोखरच माणसाला मन नसतं तर? कुणी सांगावं? कदाचित तो सुखीही झाला असता. पण कसं शक्य आहे ते? मनाशिवाय माणूस म्हणजे दंडाशिवाय गदा. छे, मनाशिवाय जीवन जर अपूर्णच असेल तर ते असावंही, पण एवढं गुंतागुंतीचं नसावं. या आणि अशा अनेक परस्पर विरोधी विचारांनी मी गोंधळून जाईल. अशा प्रत्येक वेळी एकच एक व्यक्ती मला नेहमीच आशेचा एक प्रभावी किरण दाखवित असे, आणि ती म्हणजे अश्वत्थामा. कर्णाबरोबर तो नेहमीच राजवाड्यावर येत असे. त्याला आणि कर्णाला एकत्र पाहिलं की एखाद्या अफाट नदीकाठी एक सुंदर मंदिर पाहिल्यासारखं वाटत असे. कर्ण हा त्याच्या भारदार आणि घोटीव सोनेरी शरीरामुळं नदीसारखा दिसे, तर अश्वत्थामा हा त्याच्या नितळ आणि शांत चेहऱ्यामुळं मंदिरासारखा वाटे. पांडवांच्या अशा आठवणींमुळं कधी नव्हता तो जीवन म्हणजे काय हा प्रश्न माझ्या मनात वारंवार डोकावू लागला. मी अश्वत्थाम्याला विचारलं, गुरुपुत्रा, जीवन म्हणजे काय? तो शांतपणे म्हणाला, राजा, जीवन म्हणजे काय हे अनेक प्रकारांनी सांगता येईल, पण तुझ्यासारख्या कुरुवंशातल्या वीराला पटेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर जीवन म्हणजे म्यानातलं खडगं. म्यानातलं खडगं? ते कसं काय? मी आश्चर्यानं विचारलं. होय राजा, माणसाचं शरीर हे म्यानासारखंच असतं आणि त्याचं मन हे त्या म्यानातील खडगाच्या तीक्ष्ण पात्यासारखं असतं. वा अश्वत्थामा, चांगली कल्पना आहे तुझी जीवनाबद्दलची. नाही राजा,
अजूनही या कल्पनेत एक अपूर्णता आहे. कोणती? आणि अशा या जीवनरूपी खडगाची आत्मा ही एक मूठ असते. आत्मा ही खडगाची मूठ? होय, आत्मा हा त्या जीवनरूपी खडगाची मूठच आहे. म्हटलं तर त्या मुठीचा त्या खडगाशी आणि म्यानाशी संबंध आहे. म्हटलं तर नाही, पण मूठच नसली तर खडग चालेल काय? म्यानाला शोभा येईल काय? आत्म्याविना शरीराचं आणि मनाचं तसंच आहे. आत्म्याशिवाय ना शरीराला अर्थ ना मनाला. मग अश्वत्थामा, शरीर नष्ट झाल्यावर आत्म्याचं काय होतं? तुझ्याच कल्पनेत विचारायचं तर म्यान नष्ट झाल्यावर मुठीचं काय होतं? माझ्या मनातून पांडवांची स्मृती आज अजूनही जात नव्हती. चुकतोस राजा. म्यानाचा नाश पावल्यानं मुठीला काय होणार? ती खऱ्या अर्थानं म्यानात कधीतरी असते काय? असली तरी ती पात्याच्या रूपानं, मनाच्या रूपानं. आत्म्याच्या शरीरात कार्यही तसंच चालू असतं. म्हटलं तर शरीरातच आहे, म्हटलं तर नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आत्मा हा सर्पासारखा असतो. आत्मा आणि सर्पासारखा? किती आश्चर्यकारक बोलतो आहेस आज तू गुरुपुत्रा. आत्मा सर्पासारखा कसा असेल? होय, सर्प जसा एक कात टाकून दुसरी नवी कात धारण करतो, तसा आत्माही एक शरीर टाकून दुसरं धारण करतो. अश्वत्थामा नितांत शांतपणे म्हणाला. त्याचे काळेशार टप्पोरे डोळे आत्मविश्वासानं चमकत होते. जणू तो डोळ्यांनीच सांगत होता की आश्चर्यानं बघू नकोस, मी म्हणतो ते सत्य आहे. माझं कुतूहल जास्तच वाढलं. तो प्रश्नांची उत्तरं देताना निश्चितपणे कुठंतरी सापडेल या विचारानं मी त्याला परत छेडला. अश्वत्थामा, आत्म्याला सर्पाची उपमा देणारा तू खरोखरच बुद्धिमान आणि कल्पक आहेस. पण असा हा तू म्हणतोस तो आत्मा एक शरीर टाकून दुसरं धारण करतो म्हणजे पुनर्जन्म आहे, असंच तुला म्हणायचं आहे की काय? होय राजा, मी तुला आता माझ्यासमोर पाहतो आहे हे जितकं सत्य आहे तितकंच प्राण्याला पुनर्जन्म आहे हेही सत्यच आहे. कारण माणसाच्या शरीरात असलेलं चैतन्य हे अमर. त्या भीमानं पुनर्जन्म घेतला तर? केवळ या कल्पनेनंच माझ्या छातीत एक भयानक कळ आली. कसाबसा स्वतःला सावरून मी म्हणालो, मग हे पुनर्जन्माचं सत्र कुठंपर्यंत चालणार? आणि या जगाचा शेवट तरी कुठं होणार? राजा, समुद्राच्या लाटा कधी पाहिल्या आहेस काय? त्या कधीतरी मोजता आल्या आहेत काय? त्या कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणाला तरी सांगता आलं आहे काय? या पुनर्जन्माचंही तसंच आहे. मग या जगाचं काय होईल शेवटी? राजा, शेवटी हा शब्द काढून टाक. कारण काळाला शेवट आणि सुरुवात दोन्हीही नाहीत. काळ हा अखंडच आहे. ज्यांना काळ हा अखंड आहे हे पटतं त्यांना आणि केवळ त्यांनाच पटू शकतं की आत्मा हा अनंत आणि म्हणून अमर आहे. पृथ्वीवरचे पशु, पक्षी, वृक्ष, वेली, मानव यांचं जीवन अमर आहे. असा हा आत्मा शरीराशी इतका सहजपणे निगडीत आहे, तर मग माणसाकडून पाप का होतात? छान राजा, फारच सुंदर प्रश्न तू विचारलास. प्रथम पाप म्हणजे काय ते नीटपणे ठरवायला पाहिजे. पाप म्हणजे आत्म्याचा निकृष्ट आविष्कार. जेव्हा जेव्हा माणूस आपल्या शरीरातील एका शाश्वत आवाजाशी मनाचा आवाज मिळवण्यास तयार नसतो, तेव्हाच विसंवादातून या निकृष्ट आविष्काराची निर्मिती होते. तिला जग पाप म्हणतं. मग उपभोग हे पापच आहे काय? मुळीच नाही. तसं असतं तर माणसाला ही पंचेंद्रिय मिळालीच नसती. उपभोग म्हणजे पाप नव्हे, पण उपभोगाची परमावधीची आसक्ती म्हणजे मात्र जरूर पाप आहे. या आसक्तीमधूनच विद्रोह आणि युद्ध भडकतात, व्याधी आणि विसंगती वाढतात. मग अशा या संहारक आसक्तीचे बंध जग केव्हा तोडील ते काहीच सांगता येणार नाही. आपण ही चर्चा जीवनाच्या एका मधल्या तीर्थक्षेत्रावर बसून करीत आहोत. हा पूर्णत्वासाठी चाललेला अखंड प्रवास आहे. अजून पुष्कळ मार्गक्रमणा करायची आहे. तरीही आपल्या सोयीसाठी काळाला स्थिर करून सांगायचं म्हटलं तर कदाचित त्यासाठी कोट्यवधी वर्ष लागतील. आणि तोच मानवाचा आत्म्याच्या वलयात प्रवेश करण्याचा पहिला मंगलदिन असेल. माझ्यासारखे असंख्य वेडे
आशा आणि केवळ अशा दिवसाच्या आशेवरच जीवन जगतात. काय करणार, असंच ना? जवळच बसलेल्या कर्णाला त्यानं प्रश्न विचारला. आमचा बराच काल चाललेला विवाद तो शांतपणे नुसता ऐकतच होता. कसल्या तरी गहन विचारात बहुधा तो गुंतला असावा. प्रथम अश्वत्थामा आपणाला काही प्रश्न विचारतो आहे हेच त्याला समजलं नाही. अश्वत्थाम्यानं त्याचा उजवा पुष्ट खांदा आपल्या तळहातानं घुसळला तेव्हा त्याच्या विचारातून जागा झाला. अश्वत्थामानं आपणालाच काहीतरी विचारत आहे हे जाणून तो त्याच्याकडे पाहत म्हणाला, अश्वत्थामा, तू फार मोठा तत्वचिंतक आहेस. नाही कर्णा, प्रत्येक मनुष्यच आपल्या परीनं तत्वचिंतक असतो. तू सुद्धा आहेसच की. त्यानं त्याला काहीच उत्तर दिलं नाही. तो नुसताच मंदपणे हसला. स्मिताची एक मोहर्षी लकेर त्याच्या गोलाकार हिरण्यवर्णी चेहऱ्यावर गालांपासून उमटून कानाजवळ लय पावली. त्या लकेरीनं वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर जास्वंदीच्या रक्तवर्णी फुलातील पीतवर्णी परागदंड जसे हळुवार हलतात तशी त्याच्या कानातील गोबरी मांसल कुंडलं कळतील न कळतील अशी लाडी खाल्ली. दुग्धपानानंतर तो आणि अश्वत्थामा कक्षातून निघून गेले. अश्वत्थाम्याचे काही विचार माझ्या मनाच्या प्रांगणात दोन शत्रूंसारखे परस्परांवर हल्ले करू लागले. जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो आहे तितकंच स्पष्ट आहे की मानवाला पुनर्जन्म आहे. माणूस आपल्या शरीरातील शाश्वत आवाजाशी प्रतारणा करतो तेव्हाच पापाची निर्मिती होते. पुनर्जन्म, पाप, भीम, आत्मा, सर्प, आसक्ती शब्दांचे घणाघात मस्तकावर बसू लागले. शरदाचे दिवस अजूनही शरीराला कसले तरी चटके बसतायत असं वाटू लागलं. जीवन गुदमरू लागलं. मनाला विरंगुळा वाटेल म्हणून मी सौंधावर आलो. कर्ण आणि अश्वत्थामा राजवाड्याच्या पायदंड्या ओलांडून मधल्या सिंहमूर्तीजवळ आल्याचं सौंधावरून मला स्पष्ट दिसत होतं. ते दोघं काहीतरी बोलत चालले असावेत. एवढ्यात त्यांच्या समोरून महाद्वारातून युवराज्ञी दुश्शलाचा, माझ्या बहिणीचा एटदार घोड्यांचा रथ आत आला आणि क्षणार्धातच त्या दोघांसमोर उभा राहिला. रथातून दुश्शला खाली उतरली. त्या दोघांनीही तिला अभिवादन केलं. गुरुपुत्र म्हणून ती अश्वत्थाम्याबरोबर काहीतरी बोलत होती. अश्वत्थाम्याशी बोलता बोलता ती बऱ्याच वेळा कर्णाकडे पाहत असावी. तो मात्र तिच्याशी काहीच बोलला नाही. शेवटी अश्वत्थाम्यानं तिचा निरोप घेतला आणि ते दोघेही महाद्वारातून दृष्टीआड झाले. मी विचार करू लागलो, युवराज्ञी दुश्शला राजरथ घेऊन सायंकाळच्या वेळी बाहेर कुठे गेली असावी. शेवटी मला आठवलं की पौर्णिमा असल्यानं देवदर्शनासाठी ती नगरात उमाशंकराच्या मंदिरात गेली असावी. मी समोर पाहिलं. दूरवर पश्चिम क्षितिजावर सूर्य अस्ताला चालला होता. त्याची लांबट सौम्य किरणं राजवाड्याच्या उंच माथ्याला स्पर्शित होती. त्या तेजोगोलाकडं क्षणभर एकटक पाहिल्यानंतर मला वारंवार वाटू लागलं की याच तेजाच्या धगधगीत रसांशी मिळतं जुळतं असंच काहीतरी आपल्या आसपास नेहमी वावरत असतं. पण ते काय, हे काही केल्या नक्की माझ्या लक्षात येईना. शेवटी मी तो विचारच सोडून दिला. धन्यवाद.